नमस्ते, शुभ प्रभात। मी आता आली आहे फ्लोटिंग मार्केटमध्ये। आज आहे आमचा डे 3 आणि आज खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहे। 6-7 तासाचा आज आमचा प्लॅन आहे। तर आता मी सर्वात पहिले आलो आहोत फ्लोटिंग मार्केटमध्ये। तर बघूया काय आहे ही जागा। इथे हे सगळं या म्युझिकमुळे कॉपीराइट क्लेम नहीं आना चाहिए। यशश्री ये देख बाम है शायद ये वो। या बोटीतून जायचं आपल्याला। ऊन माझ्यावर का नाही येते। सनकिस्ट फ्लोटिंग मार्केट वाव। नंतर आहे ना फोटोचे पैसे माग फोटो काढताय। त्याने आमचा फोटो काढला। हात मागितले, हात घे, हात घे। हे बघा हे फिश बॉटलला फिश बनवलंय। इकडे सगळं एकदम एस्थेटिक आहे। बाय। मी बाय केलं त्यांनी मला बाय केलं। सो क्यूट। ते बघ रॉकी तुझा फ्रेंड। बाय। वाव पप्पा माझे फ्रेंड झाले इकडे लोकल। प्रिन्स काय जोक मारतोय। मला या पाचशे लोकांच्या आवाजामध्ये जोकच ऐकून येते। 200 बातला 3 फोटो घेतले। हे माझा फोटो विदाउट फ्रेम आणि हा यशश्री आणि रॉकीचा। किती छान। मी कपडे आणि इयरिंग्स आणि असं काय काय घेतलंय। आणि इथे हे सगळं दुकानांमध्ये डेकोरेशनचं सामान आहे। असं रॉकीसाठी एक गाडी घेतली आम्ही। बघा असे सगळे ड्रेसेस आहेत क्यूटचे लोकल। आणि हे एलिफंट प्रिंट इकडे खूप फेमस आहे। फिश टँक नाही आहे हे, ते पेडिक्युअर आहे। पेडिक्युअर रॉकीला आवडतात फिश। रॉकीकडे गाडीने खेळतोय आणि इकडे पप्पांसाठी आम्ही कपडे बघतोय। हे आम्ही मासेला जे किडे खायला घालतो तिकडे फ्राय करून ठेवले। झिंगा फ्राय पण आहे, कोकोनट आणि हे काय आहे काहीतरी आहे मला पण माहित नाही। आणि स्मूदी आहेत आणि हे सगळं। यशस्वी फॅनची स्पीड चेक करतो। वायूसाठी फॅन। हे आम्ही पेंटिंग काढून तुला देऊ शकतो। हा फ्लोरोसन कलरने पेंट करू। 2 पेंटर घरी असताना हा विकत घेतो। यशस्वीला इकडे खायचंय तारगोळा पण इकडे कोण आहे ना या शॉपमध्ये। हाऊ मच। पूर्ण घामाने मी भिजली आहे आणि इकडे मी पिते खाते कोकोनट आईस्क्रीम। इथली फेमस आहे। मी खूप रील मध्ये बघितलेला। आता तो ती बनवते, आपण बघूया कसं। वाव। यू वॉन्ट एग। हे बघ किती छान आहे इकडे रस्ता। सो मेनी एलिफंट्स। वाव so many fruits. Banana. You want to eat big banana? यशश्री हार्ट आईज। अरे आम्ही आता एक कोणता तरी कल्चरल शो बघायला चाललोय आणि एकदम ह्यूज एरिया आहे। बघा तिकडे एकदम मोठी बिल्डिंग आहे आणि इकडे मला वाटतं की 300-400 गाड्या तरी पार्क असतील आणि खूप साऱ्या बसेस पार्क आहेत। तर खूप लोक बघायला चालले आहेत। तर आता जाऊन बघूया शो काय आहे। रॉकी डायनोसॉर याला चाव। बाईट हिम डायनोसॉर। बाईट हिम।
खूप मस्ती करतो हा. बाईट हिम, कम. या बसवर किती लाईट्स लावल्या ते बघा पुढे. प्रिन्स घेतोय चिप्स आणि आम्ही चाललोय पुढे. आम्ही इकडे आलोय नूच ट्रॉपिकल गार्डन आणि ही शाळेची पूर्ण इकडे पिकनिक आली आहे. रॉकी तुझे फ्रेंड्स आहेत. आता आम्ही या गार्डन मध्ये फिरतोय आणि इथे बघा सगळे कॅक्टसचे प्लांट्स आहेत. हे आहे कार म्युझियम. प्रिन्स हमार प्रिन्स प्रिन्स प्रिन्स. बापरे, इकडे सगळ्या सुपर कार्स आहेत. पप्पा काय मस्त गाड्या आहेत. एक एक मला हमर आवडली, मला ही गाडी आवडली. गाड्या बघा. ओ माय, मला ही हवी आहे प्रिन्स, मला ही गाडी हवी आहे. एवढ्या हाईटची गाडी हवी आहे, ही नको का? त्या साईडने चाल ना. सगळ्या गाडींचं लिहिलंय माहिती. ये कोणत्या गाडीसोबत काढायचं आहे? गाड्या बघा एक एक. ओ माय गॉड, ये सारा गाड़ी मिलके कितना? ये $100 मिलियन का रहेगा क्या? एलिफेंट पार्क है. हॅलो गणपती बाप्पा मोरया. कापूर खा, कापूर खा. ए ते बघ त्याने नमस्ते केलं. इकडे हे आंघोळ करतोय. गणपती बाप्पा मोरया. रॉकी नमस्ते कर. ते बघ काय गुड बॉय रे हा, काय गुड बॉय रे हा, क्युटी पाय. आता मी आलो आहोत जुरासिक पार्क मध्ये. इकडे सगळे डायनोसॉर आहेत खूप सारे आणि अंड्यातून पण डायनोसॉर बाहेर येतात हे बघा. आणि आम्ही आता इकडे थोडं फिरू, फोटो काढू. हे लोकांचं फोटो सेशन ऑलरेडी सुरू झालंय. पप्पा या तुमच्यावर फोटो काढते, सगळे या इकडे. इथे सगळ्या जागा एवढ्या एस्थेटिक बनवल्या आहेत. हे बघा किती छान आहे. इकडे गार्डनमध्ये असं सगळा धूर निघतोय आणि हे बघा मस्त एकदम यार. एकदम घाम खूप येतोय कारण इकडे ह्युमिडिटी खूप आहे. आणि हे मी काल जी अंगठी घेतलेली क्यूटची आहे बघा, हार्ट आहे. तर आता मी अजून चालतोय आणि तो बोला की एक बटरफ्लाय गार्डन आहे जे फिरायला 5 दिवस लागतील. तो बोला बसने एका तासात फिरून आणणार आणि त्याचे आहे 800 बात. हे याच्यातून तुषार येतात हे पाण्याचे. आम्ही अजून चालत चाललोय. हे बघताय तुम्ही, ह्याला बोलतात ड्युरियन आणि हे खूप महाग फ्रूट आहे. 600 बातला एक फ्रूट आहे. आणि सिंगापूरमध्ये ना पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये हे फ्रूट ओपन करायला अलाउड नाही. तुम्ही कॅरी करू शकता कारण हे फ्रूट ओपन केल्यावर याचा खूप वास येतो, तर तिथे पेनल्टी आहे. तिथल्या बस ट्रेनमध्ये सिंगापूरमध्ये ड्युरियन ओपन नाही करू शकत. आणि इकडे एक स्कूलची पिकनिक आली आहे. ते सगळीकडे मस्त एलिफंटसोबत फोटो काढतात. ते एलिफंटला केळी वगैरे खायला घालतात ते. तर आम्ही सगळं फिरलो. आतमध्ये वेगवेगळ्या थीमचे पार्क्स होते. डायनोसॉर पार्क होता आणि ते एकदम असं ग्रीन हाऊस होतं. आणि डायनोसॉर और क्या देखा आपण ने, बस मला एवढंच आठवत आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत कल्चरल शोसाठी, जो 1:30ला सुरू होणार. आणि इकडे खूप प्रचंड ह्युमिडिटी आहे. पण चांगली गोष्ट ही आहे की इकडे पाऊस नाही पडत आहे. पाऊस पडला तर वाट लागणार. आता आम्ही चाललो आहोत कल्चरल शोला. आम्ही IPLच्या स्क्रीनवर नाही पण थायलंडच्या स्क्रीनवर आलो आहे. रॉकी ते पण तू टीव्हीवर येतोय. कल्चरल
शो बघितला, मध्ये झोप पण आली. आणि हा वायू आणि हे लोक पाठून येतात आहे प्रिन्स आणि रॉकी. प्रिन्स बाबा काय चाललंय? झोपेत आहे दोघं तर झोपलेले तिथे आतमध्ये. आणि हा वायू. इथे हा एलिफंट शो चाललाय. एलिफंटवर फोटो काढायचे तर 100 बाल. ते बघ सर्कस चल रहा है. खुश हो गई रे तो एकदम. हार्ट आईज बना तेरे इसमें एकदम. अच्छा खाना ही है. हे माझं जेवण. प्रिन्स सूप पितोय आणि रॉकी जेवतोय आणि हा झोपतोय.